नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला ही मोत्यांची स्वस्तिक असलेली पट्टी कशी विणायची ते सांगणार आहे. ही पट्टी तुम्ही रांगोळी म्हणून पण वापरू शकता किंवा तोरणासाठीची पट्टी म्हणूनही तुम्ही हिचा वापर करू शकता. मी इथे छोटं एक सॅम्पल करून दाखवलेलं आहे. मी फक्त 7 स्वस्तिकांची ही पट्टी मी तयार करून घेतलेली आहे. तुम्हाला जर तोरण करायचं असेल तर तुम्हाला अजूनही स्वस्तिक पुढे वाढवावे लागतील. तरी स्वस्तिकची पट्टी बनवण्यासाठी मी हे 6 नंबरचे पांढरे मोती आणि 6 नंबरचे गुलाबी मोती वापरणार आहे आणि हा 7 नंबरचा तंगूस मी इथे वापरणार आहे. चला तर मग आपण ही स्वस्तिकची पट्टी कशी बनवायची ती बघूया. पहिल्यांदा मी 4 पांढरे मोती सुईमध्ये घेतलेले आहेत आणि आता हा जो पहिला पांढरा मोती आहे, या गाठ मारली आपण तंगूसला त्याच्यातून अशी विरुद्ध दिशेने आपण ही सुई काढून घ्यायची अशी, आणि मग हा एक आपला चौकोन तयार होतो. इथे आपण 3 पांढरे मोती घेणार आहेत. 1 2 3 पांढरे मोती घेतले. आता ह्या मोत्यात इकडच्या साईडने तंगूस आहे, त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने आपण अशी ही सुई काढून घ्यायची अशी. आता हा जो मोती आहे इथे आपण खालून वरच्या दिशेने अशी ही सुई काढून घेणार आहेत. इथे 2 चौकोन आपले तयार झाले. इथे परत आपण 3 मोती घेणार आहेत. 1 2 3 आणि ह्या मोत्यामध्ये इथे वरच्या साईडने तंगूस आहे, तर त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घेणार आहेत. हे आपला असे 4 चौकोन तयार झालेले आहेत. 1 2 3 आणि 4. आता हा जो मोती आहे, या मोत्यातून खालून वरच्या दिशेने आपण सुई काढून घ्यायची अशी. इथे परत आपण 3 मोती घेणार आहेत. 1 2 आणि हा तिसरा. आता त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने आपण अशी ही सुई काढून घ्यायची अशी. आता इकडच्या साईडने ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. इथे परत आपण 3 मोती घेणार आहेत. 1 2 आणि हा तिसरा मोती आहे. आता इकडच्या मोत्यात आहे सुई, त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने आपण सुई काढून घ्यायची अशी. आता हा जो मोती आहे, या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची असं. ह्या मोत्यात वरच्या दिशेने आहे. आता इथे परत 3 मोती घ्यायचे आहेत आपण. 1 2 आणि 3 मोती घेतले. या मोत्यात इथे आहे तंगूस, तिथेच आता खालून वरच्या दिशेने आपण अशी ही सुई काढून घ्यायची. परत ह्या साईडच्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. हे असं विणत असतो ना आपण, त्यावेळेला आपल्या ह्या 1 2 आणि 3 ओळी ॲट अ टाईम 3 ओळी ह्या तयार होत असतात. 1 2 आणि 3.
परत ह्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. आता ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली आपण ह्या मोत्यातून. इथे परत 3 मोती, 1 2 आणि हा तिसरा मोती. परत सेम परत ह्या मोत्यातून परत 3, 1 2 आणि 3. 3 मोत्यांनीच विणत जायचं हे सगळं. ही जी सुरुवात आहे ही 3 मोत्यांनीच करत जायची. तर हे आपल्याला असे 12 कप्पे करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 9 10 11 आणि हा 12वा. तर आता हे आपल्याला असं उभं आत्तापर्यंत आपण हे असे उभं वाढवत होतो. आता आपल्याला आडवं आता डिझाईन आपलं तयार करायचं आहे. त्यामुळे आता ह्या मोत्यात आपण घालत होतो ना आधी प्रत्येक वेळेला, त्या मोत्यात सुई न घालता ह्या मोत्यात घालायची. म्हणजे आता ह्या साईडने आपलं डिझाईन वाढत जाईल. आधी आपल्याला जेवढी उंची पाहिजे त्या ह्याच्यात तसे कप्पे उभे उभे करून घ्यायचे. आता ह्या ओळीपासून आपली स्वस्तिकला सुरुवात होणार आहे. इथे पण सुरुवातीला 3च मोती घ्यायचेत आपल्याला. ह्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने अशी आपण ही सुई काढून घ्यायची आणि हा 1 आणि 2 ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून वरून खाली अशी आपण ही सुई काढून घेणार आहोत. इथे आपण 2 गुलाबी मोती घेणार आहोत. 1 आणि हे 2 गुलाबी मोती घेणार आहेत आणि ह्याच 2 पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई आपण अशी काढून घेणार आहोत. त्याचप्रमाणे हे पुढचे 2 पांढरे मोती आहेत त्याच्यातून पण आपण वरून खालच्या दिशेने सुई काढून घेणार आहेत अशी. इथे परत आपण 2 गुलाबी मोती घेणार आहेत. 1 आणि हा 2. आता ह्या मोत्यामध्ये खालच्या दिशेने तंगूस आहे, तर ह्या आणि ह्या अशा 2 मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि परत या पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. आता इथे 2 मोती घ्यायचे आहेत, पण त्यातला पहिला एक पांढरा घ्यायचा आहे आणि हा एक गुलाबी घ्यायचा आहे आणि ह्या 2 मोत्यातून वरून खालच्या दिशेने आपण ही सुई काढून घेणार. आता पुढच्या या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत आपण 2 गुलाबी मोती घेणार आहोत. 1 आणि 2. ह्या 2 मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली आणि आता हा जो मोती एकच राहिला आहे त्या एकाच मोत्यातून अशी सुई काढून घ्यायची आणि इथे आपण हे 3 पांढरे मोती घेणार आहोत. 1 2 आणि 3 आणि त्याच पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही आपण सुई काढून घेतली. आता तुम्ही इथे तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जर
हे आपण इथे तर 12 कप्पे केले ना, तर 12 कप्पे केल्यामुळे हे दोन्ही साईडनी प्लेन आलं आहे. पण जर आपण ह्याच्यात 11 जर कप्पे केले असते तर इथे एक मोती कमी आला असता आणि जेव्हा आपण शेवट करू ह्याचा तेव्हा पण एक मोती कमी आला असता. म्हणजे जेव्हा आपण समप्रमाणात ओळी करतो तेव्हा हे असं प्लेन येतं आणि जेव्हा विषम ह्याच्यात आपण करतो कप्पे त्यावेळेला सुरुवातीला आणि शेवटी एक एक मणी कमीच राहतो. आता ह्या पांढऱ्या आणि ह्या गुलाबी मोत्यातून आपण सुई काढून घेतली. तर इथे आता एक गुलाबी आणि एक पांढरा असे दोन मोती घेतलेत. आता इथे वरच्या साईडने आपण वरच्या दिशेने चाललो आहे, त्यामुळे आता खालून वरची अशी वरच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घ्यायची. परत ह्या दोन मोत्यातून गुलाबी आणि पांढऱ्या मोत्यातून आपण सुई काढून घेतली. इथे पण पहिला एक पांढरा घ्यायचा आहे आणि एक गुलाबी, दोन मोती घेतले. परत सेम ह्या आणि ह्या मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची वरच्या दिशेने आणि ह्या पुढच्या दोन गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे पण परत आता हे सगळे ही लाईन आपण गुलाबी मोत्यांनी विणायची वरपर्यंत. म्हणजे हे जे गुलाबी आहेत त्याच्या शेजारी गुलाबी मोती घालायचे. परत पुढच्या दोन गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची. दोन गुलाबी, या दोन गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत हा गुलाबी आणि हा एक पांढरा वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे एक पांढरा घ्यायचा आहे आणि एक गुलाबी घ्यायचा आहे आणि परत ह्या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची वरच्या दिशेने. आता इथे हा एकच मोती राहिला ना पांढरा, त्याच्यातून सुई वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि इथे तीन पांढरे घ्यायचे आपण. आता ही आपली 1 2 3 4 5 6वी ओळ चालू होती. इथे आता 5वी संपते आणि त्याचबरोबर 6वी ओळ चालू होती. हे तीन पांढरे मोती घेतले, त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता 1 आणि 2 ह्या गुलाबी मोत्यातून आपण सुई अशी काढून घ्यायची. इथे आपण 2 पांढरे मोती घेणार आहोत, 1 आणि हा 2. परत ह्याच 2 गुलाबी मोत्यातून वरून खालच्या दिशेने आपण ही सुई काढून घेतली अशी. आता परत ह्या 2 गुलाबी मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आपण एक गुलाबी आणि एक पांढरा असे मोती घेणार आहोत 2 आणि या 2 गुलाबी मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. परत ह्या गुलाबी आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून आपण अशी सुई काढून घ्यायची. इथे परत एक पांढरा आणि एक गुलाबी असे 2 मोती घेऊन ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता ह्या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत 2 गुलाबी मोती घ्यायचे आणि ह्या 2 गुलाबी मोत्यांमधून वरून खालच्या दिशेने आपण ही सुई काढून घेतली. आता इथे हा एक पांढरा मोती राहिला आहे, त्याच्यातून अशी वरून खालच्या दिशेने आपण सुई काढून घेतली. इथे आता पांढरे 3 मोती मी घालणार आहे. म्हणजे ह्या ओळीच्या शेवटी आणि सुरुवातीला आपण पांढरे 3 मोती
घालायचे आहेत, म्हणजे ही अशी बॉर्डर येते. ह्या मोत्यातून आणि ह्या गुलाबी मोत्यातून वरच्या दिशेने आपण सुई काढून घेतली. आता या पांढऱ्या आणि गुलाबी मोत्यातून सुई आपण खालून वरच्या दिशेने काढून घेतलेली आहे. आता इथे एक गुलाबी आणि एक पांढरा असे 2 मोती घेतले आणि या पांढऱ्या आणि ह्या गुलाबी मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आपण घेणार आहोत 2 गुलाबी मोती, एक आणि 2 गुलाबी मोती. परत ह्या 2 मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई. परत ह्या पुढच्या 2 गुलाबी मोत्यातून आपण खालून वरच्या दिशेने सुई काढून घेणार आहे. इथे पण आपण 2 गुलाबी मोती घालणार आहेत. परत ह्या 2 गुलाबी मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आता परत हे एक आणि हा 2 गुलाबी मोती, परत ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने आणि ह्या पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे एक पांढरा घ्यायचा आहे आणि हा एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि असं सुई काढून घ्यायची. आता ह्या मोत्यातून पांढऱ्या एकाच मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आता आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 1 2 आणि 3 पांढरे मोती घेतले. त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. मग परत या 2 गुलाबी मोत्यातून इथे 2 गुलाबी मोती घ्यायचे आहेत, 1 आणि 2. सेम असंच विणत जायचं, फक्त आपले मोती चेंज करत जायचे डिझाईनप्रमाणे. या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. परत या आणि या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली. परत हे 2 गुलाबी, पुढच्या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत 2 गुलाबी, 1 आणि 2 गुलाबी. परत या पुढच्या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली. परत आता हे 2 गुलाबी आणि आता इथं हा जो एक पांढरा राहिला त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई आणि तिथे 3 पांढरे मोती, 1 2 आणि 3 आणि ह्याच मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. या मोत्यातून, या मोत्यातून आणि या 2 पुढच्या मोत्यातून सुई आपण अशी वरच्या दिशेने काढून घेतली. इथे आपला अर्धस्वस्तिक झालेलं आहे. आता इथे 2 पांढरे मोती घ्यायचे आणि हा पांढरा आणि हा गुलाबी याच्यातून वरून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. त्याचप्रमाणे पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची.
इथे पण 2 पांढरे मोती घ्यायचे आहेत, 1 आणि 2. परत ह्या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि ह्या पुढच्या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत आपण 2 गुलाबी मोती घेणार आहेत, 1 आणि 2. 2 गुलाबी मोती घेतले. ह्याच 2 गुलाबी मोत्यातून या 2 गुलाबी मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. हे पुढच्या 2 गुलाबी मोत्यातून आपण ही सुई अशीच काढून घेणार आहे. इथे आता आपण 1 गुलाबी आणि 1 पांढरा असे 2 मोती घेणार आहोत. परत ह्या 2 गुलाबी मोत्यातून खालून वरच्या दिशेने ही सुई काढून घेतली. परत ह्या गुलाबी आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे 1 पांढरा घ्यायचा आहे आणि हा 1 गुलाबी असे 2 मोती घेतले. परत ह्या गुलाबी मोत्यातून आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने आपण ही सुई काढून घेतली. आता ह्या मोत्यातून हा जो एकटा पांढरा मोती राहिला आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने आपण सुई काढून घेतली. इथे आता आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत, 1 2 आणि 3. आणि त्याच पांढऱ्या एका मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची. आता हा 1 आणि 2 2 गुलाबी मोती आहेत, त्याच्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घ्यायची. मग इथे परत आपण हे 2 लाल मोती गुलाबी मोती घेणार आहेत आणि या दोन्ही गुलाबी मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता पुढचा हा पांढरा आणि हा गुलाबी आहे. ह्या दोन्ही गुलाबी मोत्यातून पांढऱ्या आणि गुलाबी मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची. इथे परत आपण 1 गुलाबी आणि हा 1 पांढरा असे 2 मोती घेणार आहेत आणि वरून खालच्या दिशेने दोन्ही मोत्यातून सुई काढून घेतली. आता हा गुलाबी आणि हा पांढरा ह्याच्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. आता इथे 2 गुलाबी मोती घेतले आणि या गुलाबी आणि पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली. तसेच ह्या 2 पुढच्या पांढऱ्या मोत्यातून पण सुई काढून घेतली. आता इथे परत आपण हे 2 गुलाबी मोती घेतलेत आणि या 2 पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घेतली. आता हा जो मोती राहिला आहे ह्याच्यातून एका मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे परत आपण 3 पांढरे मोती घ्यायचे आहेत, 1 2 3 आणि ह्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता आपण 2 मोती घेणार आहेत. त्यातला पहिला हा गुलाबी आणि मग हा 1 पांढरा असे 2 मोती घेतले. आता ह्या पांढऱ्या मोत्यातून आणि ह्या गुलाबी अशा ह्या 2 मोत्यातून सुई खालून वरच्या दिशेने काढून घ्यायची. या 2 गुलाबी मोत्यातून पुढे सुई काढून घ्यायची. इथे परत आपण 2 गुलाबी मोती घेणार आहोत, 1 आणि दुसरा आणि या दोनही गुलाबी मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत ह्या पुढच्या 2ही गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे हे 2 गुलाबी मोती घेतले आणि
या 2 गुलाबी मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत ह्या आणि ह्या मोत्यातून आता इथे एक गुलाबी आणि एक पांढरा असे 2 मोती घेतले. या 2 मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत ह्या 2 पुढच्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे एक पांढरा आणि एक गुलाबी असे 2 मोती घेतले आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. अशा प्रकारे हे आपलं एक स्वस्तिक तयार झालंय. आता इथे अशा 1 2 3 ह्या ज्या पांढऱ्या ओळी केलेल्या आहेत मोत्यांच्या त्या अशा इथून पुढे करायच्या, म्हणजे आपले एक स्वस्तिक पूर्ण होऊन जाईल. 1 2 आणि 3 मोती, 2 गुलाबी मोत्यातून 2 पांढरे. ही आता पूर्ण पांढऱ्या मोत्यांनीच ही ओळ विणून घ्यायची. एक आणि 2 अशा प्रकारे ही आपली पूर्ण पांढरी ओळ विणून झाली आहे. अशाच अजून आपण पुढे 2 पांढऱ्या ओळी विणून घ्यायच्या आहेत, अशा सेम. अशा प्रकारे हे आपले एक स्वस्तिक पूर्ण झालेलं आहे. आता ह्या आपल्याला अशी पट्टी विणायची आहे. तर मग हे जर दुसरं आपल्याला स्वस्तिक करायचं असेल तर आता आपण इथे जी सुरुवात केली ही वरून खालच्या दिशेने आपण सुरुवात केली ती स्वस्तिकची, पण आता हे दुसरं स्वस्तिक करताना आपण खालून वरच्या दिशेने सुरुवात करणार आहोत. तर मग ही जी ओळ आहे ना हीच आपण इकडे विणायची आहे, फक्त आता खालून वरच्या दिशेने. तर आता या मोत्यामध्ये तंगूस आहे, तर मग इथे एक गुलाबी आणि एक पांढरा असा मोती घ्यायचे 2 आणि या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. परत या पुढच्या 2 मोत्यातून. जर तुम्हाला हे असं अवघड वाटत असेल तर इथे ही एक अजून ओळ पांढरीच विणून घ्यायची, म्हणजे 1 2 3 ह्या ज्या आपण पांढऱ्या ओळी घेतल्या तर ही पण चौथी आपण पांढरीच विणून घ्यायची, म्हणजे परत आपलं हे जे स्वस्तिक आहे ते वरून खालच्या दिशेने येईल.
पण आता मी हे दुसरं आहे स्वस्तिक, ते खालून वरच्या दिशेने जाणार आहे. तर इथे आता एक पांढरा घेतला आहे पहिला आणि एक गुलाबी मोती घेतला आहे. ह्या दोन पांढऱ्या मोत्यातून सुई वर खालून वरच्या दिशेने, मग ह्या पुढच्या. आता ही ओळ आपली, ही पहिली ओळ चाललेली आहे. म्हणजे इथे आता आपण हे दोन गुलाबी मोती घेणार. ह्या दोन मोत्यातून सुई वरच्या दिशेने, या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून परत सुई वरच्या दिशेने. इथे परत हे दोन गुलाबी मोती, पुढच्या दोन मोत्यातून सुई वरती. इथे आता एक पांढरा, एक गुलाबी, खालून वरच्या दिशेने सुई. आता ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने. म्हणजे आता आपण इथे ही वरून खाली आणि ही खालून वर विणली होती, तर आता उलटं केलं आपण. आता ही खालून वरती आणि आता ही दुसरी वरून खालती विणत येणार आहोत. 2 3 2 गुलाबी, 1 2. परत पुढच्या दोन गुलाबी मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई. परत दोन गुलाबी, 1 आणि 2. या दोन्ही मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने. मग ह्या गुलाबी आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई. मग इथे एक पांढरा आणि एक गुलाबी, पुढच्या दोन गुलाबी मोत्यातून सुई खाली. दोन गुलाबी मोती, इथे 3 पांढरे मोती. 1 2 आणि 3 पांढरे मोती. या मोत्यातून आपण सुई काढून घेतली. आता 1 आणि 2 ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता पहिला एक गुलाबी घ्यायचा आणि नंतर हा एक पांढरा घ्यायचा. असे 2 मोती घेतले आणि या मोत्यातून, दोन्ही मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. मग परत ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे एक पांढरा आणि हा एक गुलाबी, असे 2 मोती घेतले. परत ह्या 2 मोत्यातून सुई खालून वरच्या दिशेने. आता इथे 2 गुलाबी घ्यायचे आपण. एक आणि हा 2 गुलाबी. या 2 गुलाबी मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई. पुढच्या 2 गुलाबी मोत्यातून आणि 2 पांढरे. ह्या 2 गुलाबी मोत्यातून सुई. पुढच्या ह्या 2 मोत्यातून सुई वरती. आता इथे 2ही पांढरे घ्यायचे. ते
2. परत ह्या गुलाबी ह्या पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने. आता हा जो मोती आहे याला आता वरून असा खालच्या दिशेने सुई. आता इथे 1 2 आणि 3 पांढरे मोती, मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई. या 2 पांढऱ्या मोत्यातून इथे 2 गुलाबी मोती, परत या 2 मोत्यातून वरून खाली. इथे परत 2 गुलाबी, 1 आणि 2 गुलाबी, एक 2 आणि हा तिसरा मोती पांढरे. याच मोत्यातून सुईवरून खाली. आता या आणि ह्या 2 मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. इथे आपण आता 1 गुलाबी आणि 1 पांढरा असे 2 मोती घेणार आणि ह्या पांढऱ्यातून आणि गुलाबीतून वरच्या दिशेने. मग परत ह्या 2 गुलाबी मोत्यातून वरच्या दिशेने. परत आता हे सगळं वरपर्यंत आपण गुलाबी मोत्यातच विणून घ्यायचं आहे. पुढच्या 2 गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची. पांढरा आणि हा 1 गुलाबी. परत असं आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर. इथे आपलं हे स्वस्तिक अर्धस्वस्तिक तयार झालेलं आहे. इथे परत 3 पांढरे मोती याच मोत्यातून खालच्या दिशेने. या 2 गुलाबी मोत्यातून इथे 2 गुलाबी मोती. या 2 गुलाबी मोत्यातून वरून खालच्या दिशेने. आता इथे पहिला 1 गुलाबी घ्यायचा आपण आणि मग 1 पांढरा मोती घ्यायचा आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई. परत ह्या 2 मोत्यातून
इथे आता एक पांढरा घ्यायचा आहे आणि एक गुलाबी, असे 2 मोती घेतले. ह्या 2 मोत्यात आता इथे पांढरे 2, 1 आणि 2 पांढरे, या आणि ह्या गुलाबी मोत्यातून आणि हा एक आहे ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. आता इथे 3 पांढरे मोती, 1 2 आणि 3. परत त्याच मोत्यातून सुई वरून खाली. आता हा एक मोती, हा एक मोती आणि हे 2 मोती पांढरे, ह्याच्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची अशी. आता इथे पहिला एक गुलाबी घ्यायचा आहे आणि मग एक पांढरा. आता इथे परत 2 गुलाबी मोती घ्यायचे, 1 आणि 2. परत पुढच्या 2 गुलाबी मोत्यातून सुई. इथे पण परत आपण 2 गुलाबी मोती घेणार आहोत, 1 आणि हा 2. त्याच 2 गुलाबी मोत्यातून वरच्या दिशेने. मग हा पांढरा आणि हा गुलाबी मोती आहे. मग आता इथे आपण एक पहिला गुलाबी घेणार आहोत आणि एक पांढरा मोती घेणार आहोत. इथे आता परत एक पांढरा आणि हा एक गुलाबी. या पांढऱ्या मोत्यातून सुई भरून खालच्या दिशेने. आता इथे 1 2 3, त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने. या 2 मोत्यातून गुलाबी. इथे परत हे 2 गुलाबी मोती घ्यायचे, 1 आणि हा दुसरा. मग हा पांढरा आणि हा गुलाबी, याच्यातून आपण सुई काढून घ्यायची. इथे परत एक गुलाबी, एक पांढरा, असे 2 मोती घ्यायचे. या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची. तसेच ह्या 1 आणि या पुढच्या 2 गुलाबी मोत्यातून पण सुई आपण काढून घेणार आहे असे. आता इथे हे 2 गुलाबी मोती घेणार आहे मी, 1 आणि 2. आणि ह्या दोन्ही गुलाबी मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली आहे. त्याचप्रमाणे ह्या आणि ह्या दोन्ही गुलाबी मोत्यातून सुई काढून घ्यायची वरून खालच्या दिशेने. आता इथे परत 2 गुलाबी मोती घ्यायचे, 1 आणि 2. आणि ह्या 2 गुलाबी मोत्यातून वरून खालच्या दिशेने आपण ही सुई अशी काढून घेणार आहोत. आणि या पांढऱ्या मोत्यातून
खालच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आता आपण 3 पांढरे मोती घेणार आहोत. 1 2 आणि 3 पांढरे मोती घेतले. आता या मोत्यातून परत सुई अशी आपण इकडे काढून घेतली. याप्रमाणे आपलं हे दुसरं पण स्वस्तिक पूर्ण झालं. आता इथे आपण परत ह्या अशा 1 2 3 पांढऱ्या ओळी विणून घ्यायच्यात पांढऱ्या मोत्यांनी आणि मग परत आपण तिसरं स्वस्तिक विणणार आहे. तर ते आता जेव्हा आपण तिसरं स्वस्तिक विणायला घेऊ ते आता वरून खालच्या दिशेने येणार. म्हणजे पहिलं वरून खालच्या दिशेने विणलं होतं, मग हे खालून वरच्या दिशेने, तिसरं परत वरून खालच्या दिशेने आणि चौथं परत खालून वरच्या दिशेने असं आपल्याला हे विणून तोरणाची पट्टी तयार करता येईल किंवा एकच असं स्वस्तिक ठेवून रांगोळीसारखं तुम्ही वापरू शकता.